सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथल्या विकर्ण नंदकुमार मस्कर या युवकानं वडील नसतानाही परिस्थितीवर मात करत BSc पदवी संपादन केली होती. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याच्या जिद्दीनं अथक परिश्रम करत विकर्ण यानं अभ्यास केला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या वनरक्षक परीक्षेत तो पास झाला. रविवारी सकाळी त्याची कोल्हापुरात शारीरिक चाचणी होती. यासाठी गावातून तो सकाळी मोटरसायकलवरून कोल्हापूरला गेला होता. तो गावाकडं परतत असताना पुण्याला जाणाऱ्या चारचाकी मोटारीचा विकर्णच्या दुचाकीला धक्का लागला. यावेळी त्याची सॅक मोटारीच्या आरशात अडकली आणि तो मोटरसायकलसह महामार्गावर फरफटत जाऊन आपटला. त्याचं डोकं रस्त्यावर जोरानं आपटल्यानं त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकर्णला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागं आई आणि 4 बहिणी असा परिवार आहे.